येलकोट येलकोट. जेजुरी सम पुण्यक्षेत्र या नाही धरणीवरी, अन जिथ नांदतो सदानंद हर उंच डोंगरी गडावरी. येलकोट येलकोट. जय मल्हार. गणपती बाप्पा मोरया. गणरायाच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा आज आम्ही निघालो आहोत देवदर्शनाला. म्हणजे जसं कोणत्याही शुभ कार्याचा प्रारंभ करण्याआधी गणरायाला वंदन केलं जातं तसंच आम्ही वंदन केलेलं आहे. सगळ्यात पहिला आमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. तिथूनच आमच्या या देवदर्शनाच्या स्वारीला आणि त्याच्या आगमनाला आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि हे लग्नाचं शुभ कार्य करून आता धमाल कार्य सुरू केलेलं आहे. धमाल कार्य अशासाठी की देवदर्शन हे फक्त ही आपण ज्याला म्हणतो की हे आस्था असते, प्रत्येकाची श्रद्धा असते, पण त्या आस्थे आणि श्रद्धेबरोबर ही धमाल पण असते. कारण ती ऊर्जा मिळते. त्या पॉझिटिव्हिटीने आमच्या ज्या संसाराची जी गाडी आहे ती पॉझिटिव्हिटीने आता जोर पकडणार आहे. तर आता आम्ही जेजुरीच्या वाटेवर आहोत. पहाटे पहाटे निघालोय आम्ही मुंबईवरून आणि आता पुण्यात पोहोचलेलो आहोत, जे विद्येचं माहेरघर आहे. आणि माझ्या कुलस्वामिनीवर, माझ्या सौदामिनीवर आणि माझ्या खंडेराया बरोबर आता मी बानो आहे की माझा आहे तू ठरव. तू माझी महालक्ष्मी आहे. बरं मी कोणी असं माझ्या नंतर कोणी नसायला पाहिजे बानो. माझी जी कुलदैवत आहे श्री महालक्ष्मी कोल्हापूरची अंबाबाई, तिचं आम्ही दर्शन घेतलं. नंतर सनीची जी कुलदेवी आहे देवी भगवती मालवणची, तिचंही दर्शन घेतलं. आणि आता आम्ही निघालेलो आहोत महाराष्ट्राचं जे कुलदैवत आहे श्री खंडेराय जेजुरी, ह्यांच्या दर्शनाला आम्ही आता निघालेलो आहोत. तर जेजुरीच्या पायथ्याशी आम्ही आता पोहोचलेलो आहोत. तर इथे पार्किंग आहे, तिकडे आम्ही गाडी पार्क केलेली आहे आमची. ह्या नवीन गडाची ही स्वारी सुरुवात करायला माझी भानू म्हणजे माझी दीपश ही पुढे निघाली आहे. तिच्या पावलांवर पाऊल ठेवून मी सुद्धा तिच्या पाठोपाठ येतोय. दीपश्री भिवू नकोस, मी तुझ्या सोबत आहे आणि नेहमी तुझ्या सोबतच राहणार. आणि आपण दोघं एकमेकांसोबत राहू आयुष्यभर. आणि हा जो प्रवास आहे जीवन प्रवास, नुसता दर्शनाचाच नाही तर आयुष्यभराचा प्रवास आपण एकत्र करणार आहोत. ह्या जेजूरगडावर स्वारी आमची आलेली आहे. नमस्कार. आम्ही आलेलो आहोत पुन्हा एकदा या जेजूरगडाच्या पायथ्याशी. आता इथे उसाचा रस पितोय आम्ही. मी आता तुम्हाला सांगितलंय 600 किती मामा बोललात? 680 वरती आणि 500 साडेपाचशे. बापरे, ह्या एवढ्या पायऱ्या चढवून आता आम्हाला खंडोबाचं दर्शन मिळणार आहे. आम्ही कामं केली, लाईट नव्हती, लाईटचं खांब नेले. कारण तेव्हा ताकद दिली ना. लोक म्हणतात गुडघं दुखतात, आपला गुडघा दुखत नाही काही. बरोबर, खंडोबा ताकद देतो ना आपल्याला. आणि मग जेवढ ताकद पहिली पालखीवर डोक्यावर नसतो. वा वा. कासारली होती तो सोहळा असतो ना मोठा. दसऱ्याला वर्षातनं एकदाच फिरी असते त्या दोघा भावा.
दोघा भावांची वर्षातून एकदाच भेटत येतो वर्षात. तर म्हणजे ते जुना गडामध्ये जे आहेत ते आणि आणि हा गाडा त्याचा वरचं लिंबू खाली येतं, खालचं लिंबू वर जातं पाणी. वाव. म्हणून त्याचा मस्त होतं. तर हा सगळा इतिहास आहे खंडोबाचा. वा वा, बाबांकडून छान आपल्याला आता जेजुरी गडाबद्दल मस्त माहिती मिळालेली आहे आणि फ्रेश उसाचा रस पिऊन खूप एनर्जी मिळालेली आहे आणि ही एनर्जी घेऊन आता मी थेट चाललोय जेजुरी गडावर. तर फायनली आम्ही जेजुरी देवस्थानाचं जे मुख्य महाद्वार आहे, म्हणजे जिथून आपल्याला गड चढायला सुरुवात करायची आहे, तिथे आम्ही पोहोचलेलो आहोत. तर गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन हा गड चढायला आता आम्ही सुरुवात करत आहोत. खंडेराय हे महादेवांचाच अवतार आहेत, त्याच्यामुळे पायथ्याशीच आपल्याला नंदी भेटलेले आहेत. नंदींचं स्थान आहे इथे. तर आधी आपण नंदींची पूजा करूयात आणि मग पुढे सरूयात. पाया पडा. चला कोण आहे जुडीनी? हा, मुणगेकर. पिशवी डाळली त्यांच्याकडे आज सारखा जोडीनी आणलेली हळद व्हायची. देवाला नमस्कार करायचा. खाली ठेवा, जरा हात करा, दोन हात करा. 2 हाता लागतात, 2 हात चिमी होतो. म्हणजे म्हणा पाळणा आणू द्या, संसार सुखाला आणू द्या, आनंद करा, जय म्हणा. समोर या तुम्ही, हात त्यांच्या ह्याच्यात हातात द्या, ते ठेवा. 2 हात लावायचे. मंदिरामध्ये जायचं आता. वरती गेले की देऊ जय म्हणणार बोला. ठीक आहे. नारळ उठून ठेवा. बापरे, फारच स्ट्रिक्ट भज्जी होते. आता आपण म्हाळसा देवीचं दर्शन घेऊयात. हे म्हाळसा देवीचं मंदिर आहे. म्हाळसा देवीचा आशीर्वाद लाभू दे ग. बरं, मुख्य प्रवेशद्वारावरून आत आल्यानंतर खंडेरायांनी जसं बानुबाईला उचलून घेतलेलं, तसं माझ्या खंडोबानी, माझ्या खंडेरायांनी मला सुद्धा उचलून घेतलं. आणि खरंच ही फिलिंग खूप छान होती. म्हणजे जेजुरी गड आपल्या नवऱ्याने उचलून घेऊन आपण वर जायचं, ही फिलिंगच खूप भारी आहे. आणि हा मला उचलून घेतलेला फोटो काढण्याचं शास्त्र सुद्धा आम्ही पार पाडलेलं आहे. ही पहा, ही अशी नवीन लग्न झालेली जोडपी सुद्धा आपल्या लग्नाचाच वेश परिधान करून येत असतात इथे. हा दुसरा प्रवेशद्वार आहे. बरं, इथे पोहोचेपर्यंतच आम्ही हळदीने माखलेलो आहोत पूर्णपणे. माहित नाही वर गेल्यावर काय होणार आहे. म्हाळसा आणि बानोची ओटी भरण्यासाठी 2 ओट्या घेतलेल्या आहेत मी, आणि खंडेरायासाठी भंडारा घेतलेला आहे उधळायला. गडावरून आपल्याला हे असं पुणं दिसतं, कारण पुणं जवळजवळ 50 किलोमीटरवर आहे जेजुरीपासून. खूप छान दृश्य दिसतं. आणि इथे एक मंदिर आहे, खंडेराया आणि बानुबाईचं मंदिर इथे आहे. आता आपण जाऊया बानुबाईच्या मंदिरात.
बानुबाईचं छान दर्शन झालेलं आहे आणि हा आहे संपूर्ण बानुबाईचा वाडा आहे हा, जो खूप सुंदर आहे. आणि या आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. आता आपण पुन्हा गड चढायला वर जायला सुरुवात करूयात. हे इथे घोडे आहेत असे ज्याच्यावर आपण बसून फोटो वगैरे काढू शकतो. लहान मुलं फोटो काढू शकतात. तलवार वगैरे सुद्धा आहेत जी हातात घेऊन फोटो काढू शकतो. जय मल्हार. तर अशा प्रकारे फायनली आम्ही जो मुख्य महाद्वार आहे, जेजुरी गडाचा मुख्य महाद्वार आहे, तिथे आम्ही पोहोचलेलो आहोत. तर आता मी वर जातोय. कधी एकदा जेजुरी, सोन्याची जेजुरी बघतोय असं झालंय आम्हाला. वा वा वा. हा मंत्रमुग्ध करणारा सोनेरी पिवळा देखावा जो तयार झालाय, ही जी सोन्याची जेजुरी तयार झाली आहे, ते समृद्धी, पवित्रता आणि भगवान खंडोबांच्या भक्तीचं प्रतीक आहे. आता आम्ही मंदिरात प्रवेश करतोय त्यामुळे कॅमेरा बंद करावा लागेल, त्यामुळे भेटूयात नंतर. तर अशा रीतीने खूप छान असं दर्शन झालेलं आहे आम्हाला खंडेरायाचं. जय मल्हार. येलकोट येलकोट. जय मल्हार. अशा रीतीने आम्हा दोघांचं हे महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजेच जेजुरीचा खंडेराय याचं दर्शन झालेलं आहे आणि खूप प्रसन्न वाटतंय. आज हा महाराष्ट्राचं कुलदैवतासाठी ही सगळं जनसमुदाय इथे आलेला आहे. त्या जनसमुदायासोबत आज आमच्या संसाराची सुरुवात झालेली आहे. अशा रीतीने अनंत काळ आमचा हा संसार असा सुखा समृद्धीने नांदू दे अशीच जय मल्हाराकडे, म्हाळसा देवीकडे आणि बानुदेवीकडे आमची ही प्रार्थना आहे. आमचा हा संसार असा सुखाचा, समृद्धीचा, यशाचा, भरभराटीचा जाऊ हीच मल्हाराकडे, या खंडेरायाकडे प्रार्थना. येळकोट येळकोट. धरती पलीकडं आणि जेजुरी गड अलीकडं हे जे शाहीर साबळ्यांनी जेजुरी बद्दल वर्णन केलेलं आहे, हे आपल्याला जेजुरी बघितल्यावरच कळतं. कारण ही सोन्याची जेजुरी बघून कोणाचेही डोळे दिपून जातील. तर अशा रीतीने जेजुरीचं नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवून, खंडेरायाचा आशीर्वाद घेऊन, बानुबाई आणि म्हाळसाचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालो पंढरपूरच्या वारीला, म्हणजेच विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घ्यायला, विठू माऊलीला भेटायला. चला तर मग भेटूयात पंढरपूरला.